समाज कल्याण विभागाच्या भरतीसाठी जे काही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सिरीज सुरू केली आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून या सिरीजसाठी खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा मिळतोय। सर्वांचा मी आभारी आहे। काही लेक्चर आपली फक्त शब्दसंग्रहावरती आहे स्पेशल, आणि काही लेक्चर आपली मराठी व्याकरणावरती आहेत। म्हणजे त्या लेक्चरमध्ये फक्त व्याकरणाचे प्रश्न असतील, तर काही लेक्चरमध्ये फक्त शब्दसंग्रहाचे प्रश्न असतील। म्हणजे दोघं पद्धतीने तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा या सिरीजचा होणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। आज आपण येऊन पोहोचलो आहे भाग 4च्या लेक्चरपर्यंत। भाग 4 मधल्या पहिल्या प्रश्नाकडे मार्गस्थ होऊया। बघा, पहिला प्रश्न आहे, सुयोग्य शब्द जाती ओळखा। प्रश्न विचारलेला आहे, नामावरती विचारलाय। पहिला पर्याय दिलेला आहे सामान्य नाम। सामान्य नामामध्ये सांगितलं आहे शाळा, सोने, दूध आणि साखर। तुम्हाला माहिती असावं की सामान्य नाम म्हटल्यानंतर काय आहे, या तिघं कन्सेप्ट आधी समजून घ्या। चौघं पर्यायांचं विश्लेषण ह्या चौघं पर्याय जे काही आलेली आहे त्याची चौघं पर्यायांचे विश्लेषण आधी समजून घ्या। सामान्य नाम जर लक्षात ठेवायचं असेल तर सामान्य नाम म्हणजे काय असतं, तर सामान्य नामामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते की ज्या नामामध्ये एकच जात आलेली असते, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की त्यामध्ये समान गुणधर्म असतात। म्हणजे एका गोष्टीची तुलना जर आपण दुसऱ्या गोष्टीशी केली तर येणारे जे काही गुणधर्म असतात ते समान असतात। म्हणजे एकच जात आणि समान गुणधर्म, याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर याला मराठीमध्ये सामान्य नाम म्हणून ओळखले जाते। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मग या सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात। सर्वात पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे समूहवाचक, की ज्या नामातून समूहाचा उल्लेख होत असतो, आणि दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे पदार्थवाचक, की ज्या नामाची गणना संख्येने केली जात नसून फक्त परिमाणाने केली जाते। मग आपल्याला काय दिलं आहे, शाळा। शाळा म्हटलं तर सामान्य नाम आहे। सोने म्हटल्यानंतर दूध आणि साखर हे तिघच्या तिघ नामे पदार्थवाचक येत आहेत। पदार्थवाचक कुणाचा उपप्रकार आहे, सामान्य नामाचा। म्हणजे पहिला पर्याय प्रश्नाच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे। त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये पर्याय दिला आपल्याला विशेष नाम। विशेष नाम म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। सामान्य नाम जे काही असतं ते सर्वांना माहिती आहे, ते जातीवाचक असतं। कसं असतं, ते जातीवाचक असतं। आणि जे काही त्या ठिकाणी विशेष नाम असतं तर विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू यांना दिलेलं जे काही विशिष्ट नाव असतं त्याला मराठीमध्ये विशेष नाम म्हणतात। मी बॅचमध्ये या सर्व कन्सेप्ट सांगितलेले आहेत। विशेष नाम म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती असावं की विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक असते। कसं असते, व्यक्तिवाचक असते। म्हणजे इथं आता नलिनी याच बरोबर आहे, हरी हे सुद्धा विशेष नाम आहे, आणि हिमालय आणि गंगा। आता या तिघांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये नको की नलिनी, हरी आणि गंगा, पण मात्र हिमालय या नामाचं जे काही त्या ठिकाणी विश्लेषण आहे ते विश्लेषण आपल्याला करून घेणं गरजेचं आहे। आता जो मागचा पेपर पार पडला राज्यसेवेच्या परीक्षेला 2021-22ला जो काही प्रश्न विचारलेला होता, तर तो प्रश्न या स्वरूपाचा होता की हिमालय हे मूळचं कोणतं नाम आहे। मूळचं नाम आहे, तुम्हाला माहिती असावं सर्वांना, ते मूळचं सामान्य नाम आहे। आतापर्यंत विद्यार्थ्यांनी हिमालय हे नाम म्हटल्यानंतर ते फक्त आणि फक्त विशेष नाम म्हणून अभ्यासलाय, पण मित्रांनो ते मूळचं विशेष नाम नाही, ते मूळचं सामान्य नाम आहे। त्याचा विशेष प्रसंगी त्याचा विशेष नाम म्हणून वापर केला जातो। कसा केला जातो, विशेष प्रसंगी त्याचा विशेष नाम म्हणून वापर केला जातो। अशा पद्धतीने कन्सेप्ट आपली क्लिअर होणं गरजेचं आहे। मग आता इथे काय झालेला आहे, तो विशेष प्रसंगी विशेष नामाचा वापर झालेला आहे, म्हणून दुसरा पर्याय सुद्धा अगदी बरोबर आहे। हे जे काही विश्लेषण तुम्हाला मी सांगितलं, तर या विश्लेषणाचा संदर्भ आहे डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेब, ओके, थोर व्याकरणकार। त्यांनी आपल्याला त्यांच्या पुस्तकामध्ये सामान्य नामाच्या वैशिष्ट्यांमध्ये याचं विश्लेषण करून दिलेलं आहे। आणि आता आयोग काय करतंय की तिकडे पलीकडे जाऊन आपल्याला प्रश्न विचारायला लागलाय, म्हणून हे विश्लेषण इथं समोर मी तुमच्या समोर मांडलं। त्याच्यानंतर भाववाचक नाम म्हटल्यानंतर बघा, आता नंबर 3चा जो काही प्रकार आहे तर तो भाववाचक नामाचा आहे। आता सर्व डिटेल माझं विश्लेषण असतं, माझं परिपूर्ण लेक्चर जे काही असतं कन्सेप्च्युअल असतं, परिपूर्ण कन्सेप्च्युअल माझं लेक्चर असतं। बघा, आता भाववाचक नाम म्हटल्यानंतर ज्या नामातून एखादा भाव किंवा गुण प्रकट होतो, ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट। नंबर 2 मध्ये ज्या नामामध्ये कृतीवाचक शब्द आलेली असतात ती सुद्धा भाववाचक नामे असतात। नंबर 3 मध्ये स्थितीदर्शक शब्द आलेली असतात, म्हणजे सुख आहे, दुःख आहे, बरोबर, ते सुद्धा भाववाचक नामे असतात। 4 नंबरमध्ये व्यवसायदर्शक शब्द जी काही आलेली असतात ती सुद्धा भाववाचक नामामध्ये समाविष्ट होतात। नंबर 5 मध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अधिकारदर्शक शब्द जी काही आलेली असतात, ज्यातनं अधिकार प्रकट होत असतो, ती सुद्धा भाववाचक नामे असतात। आणि नंबर 6 मध्ये हा अत्यंत महत्त्वाचा पाठ, यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, यत्व
पना, ता, वा, गिरी, आई, के, पण आणि एक अशा प्रकारचे आलेली जी काही प्रत्यय असतात ती सुद्धा भाववाचक नामे असतात. म्हणजे 6 प्रकारे भाववाचक नाम मराठीमध्ये आपल्याला अभ्यासता येतं. मग आता इथं प्रश्न काय विचारलाय बघा, कीर्ती भाववाचक नाम आहे, भाव किंवा गुण प्रकट होतो, वात्सल्य आहे, त्यानंतर वार्धक्य आहे आणि उड्डाण आहे, सर्वच्या सर्व भाववाचक नामे आहेत. म्हणजे क अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 आपल्याला देण्यात आलेला आहे धातू साधित नाम. आता धातू साधित नाम म्हटल्यानंतर काय की जो काही मूळ धातू असतो त्या मूळ धातूपासून तयार झालेलं जे काही नाम असतं त्याला धातू साधित नाम म्हणून ओळखलं जातं. मग आता कर हा तर मूळ धातू आहे, वागणे धातू साधित नाम आहे, बरोबर. त्यानंतर हसू म्हणजे आता जर तुम्हाला धातू कोणता आहे किंवा धातू साधित नाम कोणतं आहे तर अशा प्रकारची प्रत्यय तिथं जुडलेली असतात. ने हा धातू ओळखण्याचा अत्यंत महत्त्वाची खूण म्हणजे जो न बाणाचा असतो तर त्याला त्या ठिकाणी एखाद्या क्रियापदाच्या मूळ रूपाला जो जुडलेला असतो. ने म्हटल्यानंतर धातू ओळखण्याची अत्यंत महत्त्वाची खूण आहे. त्याच्यानंतर हा दीर्घ उ सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होत असतो, बरोबर. त्यानंतर त आलेला असतो. अशी बरीचशी म्हणजे कृदंत धातू साधित नामे जर आपण लक्षात घेतली किंवा कृदंत धातू साधित कृदंताचे प्रकार जर आपण बघितले तर विविध प्रकारे धातू आपल्याला ओळखता येतो. ते मी बॅचमध्ये अतिशय सविस्तर डिटेल या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणजे पर्याय 4 सुद्धा बरोबर आहे. आपल्याला पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे की सर्व विधाने बरोबर आहेत. हा पहिला प्रश्न होता. दुसऱ्या प्रश्नाकडे आत्ता जाण्याच्या आधी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षा आता अगदी काही दिवसात होणार आहे, बरोबर. तर त्यासाठी आता जेवढे दिवस उरले ते रिव्हिजनचे आहेत. तर त्यासाठी 249 रुपयामध्ये आपली मराठीची रिव्हिजन बॅच म्हणून तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे. ओके, त्या बॅचमध्ये फक्त 20 लेक्चर असणार आहे. म्हणजे परीक्षेला जाता जाता परिपूर्ण कन्सेप्ट तुम्ही इथून क्लिअर करून जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण डिटेल बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. स्पेशल समाज कल्याण अधिकारी किंवा समाज कल्याण विभागातले जे काही तत्सम पदं आहेत या सर्व पदांसाठी बॅच उपलब्ध आहे. मग ह्या बॅचमध्ये काय महत्त्वाचं आहे तर या बॅचमध्ये पूर्ण व्याकरण तुम्हाला अभ्यासता येणार आहे. परिपूर्ण शब्दसंग्रह चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये आहे आणि उत्तराची काही लेक्चर तुम्हाला इथं अभ्यासता येणार आहे. बॅचची फी फक्त 799 रुपये आहे कालावधी परीक्षेपर्यंत. ओके, म्हणजे परीक्षा झाल्यानंतरही काही जणांना जर कालावधी हवा असेल तर तो कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल, काही टेन्शन नाही. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं लक्ष मराठी अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जो आपला टेलिग्राम चॅनल आहे लक्ष मराठी अकॅडमी पुणे या नावाने तर त्यांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा काय करा तर जॉईन करा. त्यावरती विविध प्रकारची माहिती विविध प्रकारची प्रश्न मी रोज त्यामध्ये काय करत असतो शेअर करत असतो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा आता पुढचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द कोणता केलाय ना. आता ना म्हटल्यानंतर उदाहरण काय आहे तो तोंड उघडेल तर ना अशा प्रकारचं उदाहरण आलेलं आहे. आता काही पोरांनी काय केलं असणार इथं काही विद्यार्थ्यांनी 100% इथं कन्फ्युजन केलेली असणार आहे. काय बघा उद्गारवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता उद्गारवाचक चिन्ह आल्या म्हटल्यानंतर उद्गारवाचक क्रियाविशेषण अव्यय येणार असं आहे का नाही. अशातला क्रियाविशेषण अव्ययाचा कुठला प्रकार आतापर्यंत मराठीमध्ये तो म्हणजे निर्माण झालेला नाही. कारण की तो तोंड तर उघडेल तर ना म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी उद्गार आपल्याला त्या पद्धतीने आलेले नाही. मग आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय त्याचं योग्य उत्तर आहे का. कारण की ज्या वाक्यरचनेतनं एखादा निषेध प्रकट केलेला असेल किंवा न ना नाही नाही अशा प्रकारचे निषेधार्थक शब्द त्यामध्ये समाविष्ट असतील तर त्याला तुम्ही म्हणू शकतात नकारदर्शक क्रिया ज्यातनं प्रकट होत असेल तर ती रचना ही निषेधार्थक क्रियाविशेषण अव्ययाची असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय येऊ शकत नव्हतं, परिणामवाचक येऊ शकत नव्हतं. स्थानिक म्हटल्यानंतर काय रे मित्रांनो तर स्थानिक ही संकल्पना आयोगाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आवडणारी आहे. त्यावरती जास्तीत जास्त प्रश्न असतात. स्थानिक क्रियाविशेषण अव्ययावरती आतापर्यंत बरीचशी प्रश्न विचारलेली आहे. बॅचमध्ये मी सांगितले जशी प्रश्न येत जातील त्या स्वरूपाने मी विश्लेषण पुढे करत जाणार आहे. ओके, हा होता तुमचा 2 नंबरचा प्रश्न. 3 नंबरचा प्रश्न संधीवरती विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वर संधीचे आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे संधी म्हटल्यानंतर स्वर संधी म्हणजे काय असतं हेही तुम्हाला माहिती असणार आहे की पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण एखादा स्वर आलेला असणार आहे, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा स्वर आलेला असणार आहे. मग अशा प्रकारची आलेली रचना ही स्वर संधीची आहे, बरोबर. मग आता आपल्याला उदाहरणं काय काय दिली आहे तर विद्या अधिक अर्थी अशा प्रकारचं उदाहरण दिलं आहे. मग आता विद्या अधिक अर्थीमध्ये काय आहे बघा विद्या म्हटल्यानंतर इथं आ आलेला आहे,
त्याच्यानंतर हा अ आलेला आहे, हा पण स्वर आहे, हा पण स्वर आहे, बरोबर. म्हणजे स्वर अधिक स्वर अशा प्रकारची रचना त्यामध्ये आहे. याला मराठीमध्ये म्हटलं जातं स्वर संधी. अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. ओके, पहिला पर्याय अगदी बरोबर आहे, तो स्वर संधीचा आहे. नंबर 2 काय आहे, सत अधिक जन म्हणजे सज्जन. अशा प्रकारे म्हणजे त व्यंजन संधीच्या नियमावरती हे उदाहरण अवलंबून आहे. जिथे त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये पहिल्या शब्दी शेवटच्या वर्णाचा जेव्हा पाय मोडलेला असतो ना, पाय मोडलेला असतो आपल्या भाषेमध्ये, त्याला हलचिन्ह म्हणतात मराठीमध्ये. तर तिथं ते उदाहरण कधीही स्वर संधीमध्ये समाविष्ट होत नाही, ते व्यंजन संधीमध्ये जातं. म्हणजे तच्या व्यंजन संधीच्या नियमाचं ते उदाहरण आहे. ओके, त व्यंजन संधीच्या नियमाचं ते उदाहरण आहे. तपह अधिक धन म्हणजे तप विसर्ग अधिक धन सांगण्याची गरज नाही, तिथं विसर्ग आलेला आहे म्हणजे ते निश्चितच विसर्ग संधीचं ते उदाहरण आलेलं असणार आहे. मग ते कोणत्या नियमाला अनुसरून आहे, तर ते उकार संधीच्या नियमाला अनुसरून आहे. म्हणजे उकार संधीचा नियम काय सांगतो आपल्याला, तर उकार संधीचा नियम सांगतो की विसर्गाच्या मागे हा विसर्ग, याच्या मागे काय आलाय, अस्वर आलाय, पुढं त्या ठिकाणी मृदू वर्ण आलेलं आहे, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी मृदू वर्ण त्या ठिकाणी आलेलं असतं. काय आलेलं असतं, मृदू वर्ण त्यामध्ये समाविष्ट होत असतं. मग मृदू वर्ण आल्यानंतर जो विसर्ग आलेला असतो त्या विसर्गाचे रूपांतरण कशामध्ये होते, तर उ मध्ये होते. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आलेला म्हणजे त्याच्या मागे आलेला जो काही अस्वर आहे त्यामध्ये तो समाविष्ट होतो आणि त्याच्यापासून ओ तयार होत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीचा तो नियम आहे. एकदम शॉर्टकट पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्हाला ते समजावं म्हणून. तर इकडं तपोधन याची जोडणी कशा पद्धतीने झाली आहे, तर त्यामुळे त्या पद्धतीची जोडणी झाली आहे की विसर्गाचे रूपांतर उ मध्ये होत आहे, त्याच्या मागे आलेला अस्वर त्यामध्ये समाविष्ट होतोय आणि ओ तयार होतोय, त्याला लक्षात घेऊन इकडे जोडणी केली जाते. आणि जो पर्याय 4 दिलेला होता आपल्याला, तर तो पर्याय सुद्धा काय आहे, तर तो व्यंजन संधीचं उदाहरण आहे. कोणत्या संधीचं आहे ते, व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. कारण की त्याचा पाय मोडला विग्रह करताना. म्हणून फक्त अ बरोबर, बाकी सर्वच्या सर्व चूक आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर होतं. 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, मराठीतील ट ठ ढ ही व्यंजने कोणती वर्ण म्हणून ओळखली जातात. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे व्यंजनं ओळखायची असतील किंवा वर्ण ओळखायची असतील तर फक्त 5 व्यंजने लक्षात ठेवायची सांगितली मी तुम्हाला. मग ती 5 व्यंजने तुम्ही व्यंजने लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा का तुम्ही वर्ण लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, काही फरक पडणार नाही. ओके, म्हणजे जर आपण हे प्रकार बघितले ना, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ, ह्या 5 प्रकारांमध्ये कोणकोणती वर्ण समाविष्ट होतात एवढं जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असणार आहे तर फक्त आणि फक्त 5 व्यंजन लक्षात ठेवा. फक्त क, च, ट, त आणि प. याच्या पुढे येणारी जी काही आहेत ना ती लगेच लक्षात राहतात, पाठांतर करण्याची गरज नाही. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर क, ख, ग, घ वाङ्मयाचा आणि ह, बरोबर. त्याच्यानंतर इकडं च, छ, ज, झ, ञ, य आणि क्ष. याला काही जण त्र म्हणतात पण तो त्र नाही, य आहे तो य. मराठीतून लुप्त होण्याच्या मार्गावर आहे तो, बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर मूर्धन्य ट, ठ, ड, ढ, न, र, र, श, ळ अशा प्रकारचे वर्ण त्यामध्ये समाविष्ट होतात. इकडे येताना त, थ, द, ध, न, ल आणि स. ओके, त्याच्यानंतर इकडे येताना हा प, फ, ब, भ, म. अशा प्रकारे ही तिथं मांडली जातात. फक्त 5 व्यंजन लक्षात ठेवायची गरज आहे. म्हणजे जर आपल्याला सांगितलं काय आहे, ट, ठ, ढ कुठं आहे, हा इकडं ट इथं आहे, हा ठ आहे आणि हा ढ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक मूर्धन्य, पर्याय क्रमांक किती येतोय, तर पर्याय क्रमांक 3 येतोय. क बरोबर, बाकी सर्व चूक आहे. म्हणजे फक्त क बरोबर हे उत्तर आहे त्याचं, बरोबर ना. म्हणजे फक्त क बरोबर, बाकी सर्वच्या सर्व चूक. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर, प्रश्न क्रमांक 4चं. त्यानंतर पुढे या, मनुष्य मरते आहे या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. आता उद्देश म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उद्देश म्हणजे काय असतं मित्रांनो. उद्देश म्हणजे वाक्यातील तुम्हाला कर्ता ओळखायचा आहे, बरोबर. मग कर्ता ओळखण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं आपलं लेक्चर आहे लक्ष मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती, स्पेशल वाक्यातील कर्ता ओळखणे यावरती सेपरेट स्वतंत्र पद्धतीचं मी लेक्चर घेतलंय, आवर्जून ते लेक्चर बघा. ओके, मग कर्ता ओळखणे मग काय, तर वाक्यातील क्रियापद, धातू, क्रियापद धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या,
कोण. व्यक्तिवाचक कर्ता असेल तर कोण. जर वस्तुवाचक कर्ता असेल तर काय नाही प्रश्न विचारा. मग तुम्हाला वाक्यातला काय भेटतो तर वाक्यात तुम्हाला कर्ता मिळतो. बरोबर. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये विधेय. आता विधेय म्हणजे काय तर विधेय म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वांना, विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. ओके, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द आलेला असतो तो क्रियापद. मग अशा पद्धतीने दोन्ही गोष्टी इथे क्लिअर होत असतात. ओके, उद्देश आणि विधेय. मग आता उद्देश आणि विधेय यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपल्याला उदाहरण काय दिलंय, मनुष्य मर्त्य आहे. आता मनुष्य मर्त्य आहे म्हटल्यानंतर वाक्यामध्ये क्रियापद आलेलं आहे. मी तर लिहून घेतो ते उदाहरण, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने इतक्या वरती विश्लेषित करण्यापेक्षा इथं करूया आपण. मनुष्य मर्त्य आहे. ओके, म्हणजे प्रत्येक व्यक्ती मरणार आहे हे तर निश्चित आहे. मग आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, मर्त्य आहे. हे जे काही त्या ठिकाणी दोघं जे काही शब्द आलेले आहेत, इथनं क्रिया दिसते, इथनं वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. म्हणजे इथं दोन्ही शब्द कुणाचं काम करताय, क्रियापदाचं काम करताय. मग आता इथं आहे या क्रियापदाचा मूळ धातू काय येतोय तर या क्रियापदाचा मूळ धातू येतोय असं. मग या क्रियापदाचा मूळ धातू जर असं घेतलं तर असणारा कोण, मनुष्य. हा वाक्यातील कर्ता भेटतोय आपल्याला. कर्ता म्हणजे वाक्यातील उद्देश. मग आता हा वाक्यातील जर उद्देश आपल्याला मिळाला तर इथं पण उद्देश वाक्यातील कर्ता इथं पण आहे. हे काही येऊ शकत नाही, हे पण नाही येऊ शकत. म्हणजे या दोघांपैकी एक उत्तर येणार आहे. बरोबर. क्रियापद तर आहे, हे डन आहे. मग क्रियापदामध्ये हे दोघं शब्द मिळून एकत्र क्रियापद बनलेलं आहे. मग त्या ठिकाणी हे तर काही येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की उद्देश मनुष्य आहे, विधेय जे काही मर्त्य आहे. अशा पद्धतीने या दिलेल्या प्रश्नाचं विश्लेषण आहे. मग विधेय तुम्हाला सरळ सरळ जे काही मूळ विधेय आलेलं असतं, बरेचशा कॉन्सेप्ट आहे वाक्य पृथक्करणामध्ये. काही जणांनी ते अभ्यासले असतील की विधेय विस्तार काय असतो, उद्देश विस्तार काय असतो, कर्म काय असतं, कर्म विस्तार काय असतो. त्याच्यानंतर विधेय पूरकाचे घटक कोणकोणते आहेत वाक्यामध्ये येताना, ते कोणकोणत्या पद्धतीने येत असतात. या सर्वच्या सर्व कन्सेप्ट जशी प्रश्न येत जातील त्या स्वरूपामध्ये कन्सेप्ट क्लिअर करून देईल. ज्या विद्यार्थ्यांना या संपूर्ण गोष्टी साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये अभ्यासायच्या असतील, तुमच्या समोर त्या ठिकाणी डेमो लेक्चर आहे. बरोबर. त्यामुळं जे काही त्या ठिकाणी तुम्हाला मार्क भरून भरून मिळवायचे असतील तर ही संधी अजिबात घालवू नका. तर फक्त क बरोबर बाकी सर्वच्या सर्व चूक, अशा पद्धतीचा या प्रश्नाचं उत्तर. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा. समास म्हटल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं. आता सर्वात महत्वाची गोष्ट, प्रश्न कुठं विचारलेला आहे, बहुव्रीहीवरती विचारलेला आहे. बहुव्रीही हा एक शब्द समूहाबद्दल एक शब्द, यासाठी सुद्धा प्रश्न विचारला एकदा आयोगाने. प्रश्न विचारताना सांगितलेलं होतं की माझे खानदेशातील मामा बहुव्रीही आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. आणि तिथे सांगितलेलं होतं की या वाक्यामध्ये आलेला बहुव्रीही शब्द कोणत्या प्रकारचा अर्थ प्रकट करतोय किंवा त्याच्यासाठी असलेला योग्य पर्याय निवडा, अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं असतं. मग बहुव्रीही म्हटल्यानंतर धान्य संपन्न गृहस्थ असा एक त्याचा अर्थ प्रकट होत असतो. पण इथे आपल्याला समासाच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ प्रकट करून घ्यायचा आहे की इकडं आपण जर लक्षात घेतला समास म्हटल्यानंतर काय तर बहुव्रीही समास म्हणजे काय. इथे महत्वाची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असणं महत्वाचं की दोन्ही पदे महत्वाची नसून, इथे दोन्ही पदे महत्वाची नसतात. म्हणजे दोन्ही पदे महत्वाची नसून कितव्या पदाचा बोध होतो तर तिसऱ्या पदाचा बोध होत असतो. कितव्या पदाचा, तिसऱ्या पदाचा बोध त्या ठिकाणी होत असतो. याला मराठीमध्ये काय म्हणतात तर याला मराठीमध्ये बहुव्रीही समास म्हणून त्याला ओळखलं जातं. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे बहुव्रीही समासाची. मग आता पहिलं उदाहरण दिलंय लंबोदर, म्हणजे लंब आहे उदर ज्याचे असा तो. बरोबर ना, गणपती बाप्पा मोरया. बरोबर ना, लंब आहे उदर म्हणजे ज्याचे पोट लंब आहे असा तो, म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध होतोय. पहिलं उदाहरण तर आहे देवालय, देवाचे आलय, हे येऊ शकणार नाही. बरोबर, त्याचा समावेश बहुव्रीहीमध्ये होत नाही. दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा इथं बोध होतो. चंद्रानना हे सुद्धा येणार. बरोबर, तिसऱ्या पदाचा बोध होतो. त्याच्यानंतर त्रिनयन हे सुद्धा येणार. 3 नयन आहे ज्याला असा. तो आपल्याला प्रश्न काय विचारलाय, प्रश्नामध्ये सूचना काय दिली त्याकडे लक्ष असलं पाहिजे आपलं. नसलेला विचारलेला आहे म्हणजे फक्त 2 नाहीये, फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने याला तुम्ही 3 करू शकतात, याला तुम्ही 2 करू शकतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीने 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलाय. त्यानंतर जगा पण माणसासारखे प्रश्न विचारला उभय आणि व्याव्यावरती. बघा,
उभयान्वयी अव्ययावरती प्रश्न विचारला, याचा अर्थ असा होतो, व्याख्या पाठांतर करायची गरज नाही, उभय आणि अन्वय. ओके, उभय याचा अर्थ होतो मित्रांनो दोन, आणि अन्वय म्हणजे काय, संबंध. अशा पद्धतीने त्या ठिकाणी दोन शब्द असतील, दोन वाक्य असतील, यांचा संबंध जिथे दर्शवला त्याला उभयने अव्यय असं म्हटलं जातं. उभयने अव्ययाचे किती प्रकार सांगितले, दोन. सर्वात पहिला कोणता, तर प्रधानत्व बोधक. यावरती प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये विचारून झालाय. प्रधानत्व बोधक. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गौणत्व बोधक. ओके, म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर असावा. मी आधी डिटेल तुम्हाला कन्सेप्ट सांगून देतो. प्रधानत्व बोधक म्हटल्यानंतर यामध्ये पहिलं वाक्य प्लस असतं, दुसरं वाक्यही प्लस असतं. इथं गौणत्व बोधक म्हटल्यानंतर पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल ना, तर दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागतं. त्याला गौणत्व बोधक म्हणतात. याचे किती प्रकार पडतात, चार. सर्वात पहिला येतो समुच्चय बोधक. मी आता पूर्ण लिहित नाही. नंबर 2 मध्ये येतो विकल्प बोधक. नंबर 3 मध्ये येतो न्यूनत्व बोधक. आणि नंबर 4 परिणाम बोधक. अशा प्रकारे या चार प्रकारांमध्ये याचा समावेश होत असतो. इकडं गौणत्व बोधक मध्ये पुन्हा चार प्रकार येतात. सर्वात पहिला येतो स्वरूप. नंबर 2 मध्ये येतो संकेत. नंबर 3 उद्देश. नंबर 4 मध्ये येतो कोणता, कारण. अशा प्रकारे हे चार प्रकार पडतात. मग समुच्चय मध्ये येणारे अव्यय कोणकोणते आहे, प्रश्न ज्याच्यावरती विचारला त्याचं विश्लेषण करून घेऊया आपण. आणि, व, शिवाय, आणखी, आणिक, अन, न. बरोबर, अन, न. अशा प्रकारे. म्हणजे पहिलं उदाहरण तर त्या ठिकाणी याच्यामध्ये बसत नाही. विकल्प बोधक मध्ये किंवा, अथवा, वा, अगर. विकल्प बोधक सुद्धा त्यामध्ये येऊ शकत नाही. न्यूनत्व बोधक मध्ये पण, परी, परंतु, बाकी. यस, काय आलेलं आहे, पण आलेला आहे. याच्यामध्ये समाविष्ट होणारे ते न्यूनत्व बोधकचं उदाहरण आहे. परिणाम मध्ये काय आलेलं असतं, म्हणून, यास्तव, सबब, तस्मात, त्यामुळे, अतयव यांचा समावेश होत असतो. प्रश्न विचारला होता प्रधानत्व बोधक वरती. मग मी आता इकडे गौणत्व बोधकचं काही विश्लेषण करत नाही, ते जास्त लेक्चर लांबत जातं. बरोबर ना. जो प्रश्न विचारला त्यावरती विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या. फक्त क बरोबर बाकी सर्व चूक. बरोबर, म्हणजे फक्त क बरोबर बाकी सर्वच्या सर्व चूक. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला होता. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, आम्ही गहू खातो. बरोबर, ह्या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आता प्रश्न विचारलेला आहे शब्दशक्तीवरती. एकदम सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. उपप्रकारावरती प्रश्न विचारलेला नाही. सरसकट मुख्य प्रकारावरती प्रश्न विचारलाय. मुख्य प्रकारावरती जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा उत्तर देणं अगदी सोपं असतं. उपप्रकारावरती प्रश्न विचारलेला असेल तर ते सुद्धा सोपं असतं, ते अवघड असतं, अशातला प्रकार नाही. फक्त कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असल्या पाहिजे. शब्दांच्या शक्ती म्हटल्यानंतर सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे अभिधा. नंबर 2 मध्ये जर तुम्ही आलात तर नंबर 2 चा प्रकार येतो तो म्हणजे व्यंजना. ओके, आणि नंबर 3 मध्ये जर तुम्ही आलात तर नंबर 3 चा प्रकार येतो तो म्हणजे लक्षणा. अशा प्रकारे अभिधा, व्यंजना आणि लक्षणा हे तिघच्या तिघ प्रकार शब्दांच्या शक्तीचे आहे. अभिधा म्हटल्यानंतर आपल्या भाषेमध्ये लक्षात असू द्या, सरळ सरळ अर्थ असतो मित्रांनो. काय असतो, सरळ सरळ अर्थ तिथे प्रकट केलेला असतो. त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये अभिधा शब्दांची शक्ती. म्हणजे सरळ सरळ म्हणजे कसा, की मी साप पाहिला. बरोबर, साप पाहिला म्हणजे काय, सरपटणारा प्राणी पाहिला, विषय संपला. बाकी दुसरं काही डोकं लावायची गरज नाही. अशा प्रकारची सरळ सरळ अर्थ प्रकट करणारी जी काही शब्दशक्ती असते ती अभिधा. म्हणजे त्याचे 3 उपप्रकार पडतात. पहिला येतो योग रूढ आणि योग रूढ. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर व्यंजना ही शब्दांची शक्ती आहे. तर इथं मूळ अर्थाला बाधा आणली जात नाही. मूळ अर्थाला बाधा न आणता, मूळ अर्थाला बाधा न आणता जे काही शब्दांची शक्ती प्रकट केली जाते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, व्यंजना. म्हणजे समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. इथं सापाचा अर्थ काय काढलाय तर दुष्ट प्रवृत्तीचे लोक, अशा प्रकारचा अर्थ प्रकट केलाय. म्हणजे इथं या ठिकाणी व्यंजना आहे. आणि लक्षणा म्हटल्यानंतर सरळ सरळ महत्वाची गोष्ट आहे, मूळ अर्थाला बाधा आणली जाते. मूळ अर्थाला बाधा येते, याला मराठीमध्ये काय म्हणतात तर याला मराठीमध्ये म्हणतात लक्षणा शब्दांची शक्ती. की मूळ अर्थाला तिथे परिपूर्णपणे बाधा आणली जाते. मग जर मूळ अर्थाला बाधा येत असेल तर आता हे उदाहरण काय, आम्ही गहू खातो. आता गहू घेतल्यानंतर डायरेक्ट खायला सुरुवात करतो का तर अजिबात नाही.
गव्हापासून बनवलेल्या जे काही चपात्या आहे, ज्या काही पोळ्या आहेत त्या आम्ही खात असतो. म्हणजे मूळ अर्थाला इथे बाधा आणली आहे. अशी बरीचशी उदाहरणं आहे. बाबा पानावर बसा, घरावरून हत्ती गेला, अशी बरीचशी उदाहरणं मुख्य प्रकारामध्ये तुम्हाला अभ्यासता येतात. म्हणून याचं उत्तर फक्त ब बरोबर, बाकी सर्वच्या सर्व चूक. म्हणजे पर्याय क्रमांक 3 2, इकडे 2 आहे 3, थोडं टायपिंग करताना त्यामध्ये मिस्टेक झालाय. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे की फक्त ब बरोबर, बाकी सर्व चूक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आता. हा, यामध्ये 100% विद्यार्थ्यांचा मार्क गेलेला असेल. काय आहे? संताप गिळणे संतांना शोभते हे विधान कोणत्या प्रकारचे? ही कन्सेप्ट अतिशय शांततेने समजून घ्या. उदाहरण अगदी सोपं जरी वाटत असलं तरी मार्क जाण्याची दाट शक्यता आहे. ती कशा पद्धतीने, ती कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येणार आहे. बघा आता कशा पद्धतीने. बघा आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की विधानार्थी वाक्य. आता एक विधानार्थी वाक्य ते काय असू शकते? ते होकारार्थी सुद्धा असू शकते आणि एक विधानार्थी वाक्य ते नकारार्थी सुद्धा असू शकते. मग या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर असाव्यात की एक होकारार्थी वाक्य होकारार्थी पण, एक विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असू शकते, एक नकारार्थी पण असू शकते. मग सर पर्यायामध्ये जर विधानार्थी सुद्धा असणारे, वाक्यामध्ये होकारार्थी सुद्धा असणारे, मग अशा वेळेस आम्ही काय करायचं? आता नकारार्थी तर काही दिसत नाही वाक्य, नकारार्थी पर्यायामध्ये पण आलेलं नाही. मग विधानार्थी होकारार्थी या दोघांपैकी तर उत्तर असणार आहे. मग इथं कन्फ्युजन करण्याची अजिबात गरज नाही. काही सेकंदात हा कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर करून घ्या. मग आता विधानार्थी वाक्य म्हटल्यानंतर ज्या वाक्यरचनेमध्ये स्थलवाचक आणि कालवाचक, ओके, अशा प्रकारचे शब्द जर तुम्हाला तिथे दिसत असतील तर त्याला फक्त म्हणा विधानार्थी वाक्य. त्याला काय म्हणा? फक्त विधानार्थी वाक्य म्हणून त्याला ओळखा. समजलं का? ही अशा प्रकारचं उदाहरण ओळखण्याची अत्यंत महत्त्वाची ट्रिक्स आहे. जर तुम्ही पुढे आलात ना तर होकारार्थी वाक्यामध्ये तशा प्रकारची शब्द नसतात. मग आता उदाहरण काय? संताप गिळणे संतांना शोभते. जर मी असं म्हटलं असतं की येथे किंवा महाराष्ट्रामध्ये, बरोबर, अशा पद्धतीने जर मी बोललो असतो तर त्या ठिकाणी ते उदाहरण विधानार्थी वाक्य झालं असतं, कारण की स्थलवाचक, बरोबर ना. पण त्या स्वरूपाचा कोणताही शब्द त्यामध्ये समाविष्ट झालेला नाही. म्हणजे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर विधानार्थी वाक्य देऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला लागणार आहे होकारार्थी वाक्य. का? त्याचं विश्लेषण तुमच्या समोर आहे. ओके का? कन्सेप्ट क्लिअर झाली का? मला कमेंट्स करून सांगा. लेक्चर कसं समजतंय प्लीज सर्वांनी कमेंट्स करून सांगत चला, कारण तुम्ही ज्या काही कमेंट्स करतात त्या आपल्या लेक्चरच्या प्रेरणा ठरतात, लक्षात ठेवा. म्हणून आवर्जून जे विद्यार्थी लेक्चर बघताय त्यांनी आवर्जून कमेंट्स करायला कोणीही विसरायचं नाही. आवर्जून कमेंट्स करायची लेक्चर कसं समजताय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते? विरामचिन्ह यावरती एक प्रश्न येतो. आता उदाहरण काय दिलाय? आवडले का तुम्हाला हे पुस्तक? आता दिलेलं जे काही विधान आहे ते चौघा पर्यायामध्ये सारखंच आलेलं दिसतंय मला, बरोबर. पण आता विरामचिन्ह जे काही वापरण्यात आलेली आहे ती वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह आहेत. आता विरामचिन्ह अजून काही पार्ट आहे इंग्रजीतून मराठीमध्ये आलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. मग आता इथं मला तुम्हाला काय सांगायचं आहे? इथं मला सांगायचं की जे काही विधान करण्यात आलेलं आहे ते पूर्णपणे विधान प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक आहे आणि ते कुणाच्या तरी तोंडचे आहे, बरोबर. म्हणजे इथं दोन गोष्टी क्लिअर झाल्या की त्या वाक्यरचनेमध्ये एकतर प्रश्नार्थ चिन्ह यायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्ह त्यामध्ये यायला पाहिजे. आता एकेरी दुहेरी मधला फरक जशी प्रश्न येतील त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. आता आवडले का? आता इथं उद्गारवाचक चिन्ह आलाय, पूर्ण विराम आलाय, पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. इथं स्वल्पविराम पण आलेला आहे, दुसरा पर्याय येऊ शकत नाही. आवडले का तुम्हाला हे पुस्तक? यस, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण की तिथं प्रश्न विचारला पूर्ण विधानामध्ये. म्हणून तिथं एक एकेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नार्थक चिन्ह या दोन गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. पर्याय क्रमांक 4 तर काही येऊ शकत नव्हतं, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ह्याचं आपलं सेशन होतं. लवकरच भेटूया भाग 5 मध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.